नमस्कार मित्रांनो, महायुती सरकारचा काल शपथविधी कार्यक्रम पार पडला. यासह 10 ते 12 आमदार प्रचंड स्वरूपात नाराज असतानाच आता खाते वाटपही जाहीर. मित्रांनो, कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालंय? यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री, त्यानंतर अजित पवार यांना अर्थ खाते, तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते, इतर मंत्र्यांना नेमकं काय बघूया सविस्तर बातमी. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आज शपथ घेतली असून त्यामध्ये हसन मुश्रीफ, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, नरहरी झिरवाळ, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील, धनंजय मुंडे, गिरीश महाजन यांनाही सध्या पदांचे वाटप झाले असून मित्रांनो नेमकी कोणती खाती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो संजय राठोड, आशिष शेलार, आदिती तटकरे यांना बाल कल्याण हे खातं, महिला आणि बाल विकास हे देखील त्यांना मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यानंतर पुढचे जे आमदार आहेत ते म्हणजे दादा भुसे, पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, इंद्रबेन नाईक, संजय शिरसाट, अतुल सावे, भरत गोगावले, मंगल प्रभात लोढा, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि प्रकाश आबिटकर हे देखील शिंदेगडाचे काही कॅबिनेट मंत्री यांनाही खूप मोठी आणि महत्वाची पदं सध्या देण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढचे मंत्री आहेत ते म्हणजे अजित पवारांचे, यांनाही कोणती खाती मिळतील तेही आपण पाहूया. जयकुमार गोरे, आशिष जयस्वाल, नितेश राणे यांचा प्रथमच या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला गेलेला आहे. त्यानंतर पुढची यादी येते ती योगेश कदम, शिवेंद्रराजे भोसले, बाबासाहेब पाटील, जयकुमार रावल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, माधुरी मिसाळ, अशोक उईके, आकाश फुलकर हे देखील महत्वाचे मंत्री यांनीही काल शपथ घेतली असून या सगळ्या मंत्र्यांचं खातेवाटप जवळजवळ निश्चित झाल्याचं सध्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यानंतर पुढचे आहेत दत्तात्रय भरणे, संजय सावकारे आणि गणेश नाईक हे देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये 39 हे मंत्री आणि 3 शिंदेगडाचे 3 महत्वाचे, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री यांच्यात खातेवाटप झालंय. मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सगळ्या त्यांची खाती सुपूर्द केली जातील अशी सूत्रांनी माहिती पोहोचवली. मात्र यामध्ये भाजपला सर्वात चांगली खाती तर सर्वात कमी खाती ही शिंदेगडाला मिळणार असल्याचं सध्या बोलत होते. परंतु अजित पवारांनी यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा घेत चांगली मलेदार खाती आपल्याकडे घेतली आहेत. मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय? राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार शिंदेना भारी पडलेत का? आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करून त्यांना बाहेर करण्यास सध्या पाऊल उचलले आहेत का? आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.